बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित एक लघु कादंबरी थोडी सावली उन्हानंतर. प्रकरण 5. आणि मग रात्र कितीतरी उलटून गेली तरी दोघेजण कानात कुजबुजत गप्पा मारत होते. सारखे गंभीर बोलणारे, तार्किक विचार करणारे पळशीकर ते हेच का, असा तिला प्रश्न पडला. लहानपणाच्या कितीतरी गमतीशीर आठवणी ते सांगत होते. ते ऐकताना तिच्या लक्षात आलं की माणसं नाना तऱ्हेचे मुखवटे वापरीत असली तरी आत ती फार वेगळी असतात. विनोदी, मिश्किल अशा हकीकती सांगताना पळशीकर मध्येच पुष्कळांच्या नकला करीत. तेव्हा तिला हसू अनावर होई. तिचं ते खळखळणारं हास्य ऐकून पळशीकरांना आणखीनच हुरूप येई. माणूस इतकं निर्मळ सुरेख हसू शकतो? त्या हसण्यानं एक भारलेलं वातावरण निर्माण होत होतं. शब्दांना सुद्धा एक निराळच लाघव प्राप्त होत होतं. संभाषण सुद्धा फुलपाखरासारखं रंगीबेरंगी तरंगत तरंगत उंच उंच जातं. हे सारेच अनुभव त्या दोघांना नव्यानं येत होते. अखेर एक-एकटा माणूस हा अपुराच आहे. दोन वेगवेगळ्या विद्युत कणांतून लखलखणारं चैतन्य निर्माण होतं. एक-एकटे निरर्थक असतात. आपले डोळे मिटले केव्हा, आपल्या डोळ्यांतील ती पाखरं घरट्यात परत आली केव्हा, ते दोघांनाही कळलेच नाही. पहाटे जेव्हा जाग आली तेव्हा पळशीकरांनी शेजारी अनावृत्त शकुंतलेला गाढ झोपलेली पाहिली. काल संध्याकाळच्या अस्पष्ट प्रकाशात हाच निरोगी रसरसता देह किती आव्हाने प्रति-आव्हाने देत होता ह्याची त्यांना आठवण झाली. आत्ताच्या तिच्या कमनीय पुष्ट देहाकडे पाहून त्यांच्या मनात वासना पेटली नाही, तर एक नवाच जिव्हाळा निर्माण झाला. एका साध्या, निष्कपटी परंतु चतुर स्त्रीचा देह तिच्या मनासारखाच टवटवीत आणि प्रफुल्लित होता. त्याने एक पातळशी चादर तिच्या अंगावर घातली. खरं तर त्यांना तिच्याकडे बघत बसावंसंच वाटलं. त्यांच्या देहात एक मस्ती, सुस्ती रेंगाळत होती. पण सकाळच्या किरणाने एकदम ते नित्याच्या जगात आले. आजच्या कोर्टातल्या कामकाजाची त्यांना आठवण झाली. गेले काही दिवस नकळत आपल्या कामात दुर्लक्ष होतंय या जाणीवेनं ते चटकन उठले आणि शकुंतलीची झोपमोड होऊ नये म्हणून खोली बाहेर आले व अनेक उरकताच कोर्टाच्या कामाचा विचार करू लागले. जेवायच्या वेळेपर्यंत शकुंतला उठली नाही. त्यामुळे पळशीकरांना चुकचुकल्यासारखं वाटलं. त्यांनी थोडंसं खाण्याचा प्रयत्न केला. त्यांना नीटसं जेवण गेलं नाही. कोर्टात जायची वेळ झाली तेव्हा बेडरूममध्ये जाऊन कपडे करणंच भाग होतं. असिस्टंट्स आणि क्लायंट्स ह्यांच्याशी बोलून त्यांनी केव्हाच वाटेस लावले. 1-2 नवीन अपील्स घेऊन आलेल्या क्लायंट्सना त्यांनी साभार नकार दिला. असिस्टंट्सना आश्चर्य वाटलं. केसेस चांगल्या होत्या, नाव मिळवून देणाऱ्या होत्या, पैसेही मिळवून देणाऱ्या होत्या. शिवाय ज्यांची ब्रीफ पळशीकरांकडे नेहमी येत त्या वकिलांकडूनच त्या आलेल्या होत्या. त्यांना असं एकदम नाही म्हणणं बरं वाटलं नाही. पण पळशीकरांनी त्या केवळ नाकारल्याच असे नाही, तर ॲडव्होकेट पै किंवा ॲडव्होकेट नारगोळकर ह्यांच्याकडे जाण्याचा त्यांनी सल्ला दिला. पण ते बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत हे पाहून असिस्टंट्सना काही बोलता आलं नाही. कपडे चढवण्यासाठी ते बेडरूममध्ये गेले. त्या आवाजाने शकुंतला जागी झाली. त्यांच्याकडे पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि शरमलीसुद्धा. आपण खूप वेळ झोपलो हे ध्यानात येताच ती लगबगीनं उठू लागली. पळशीकर कपडे घालत असतानाच म्हणाले, डोंट हरी, आता वेळ झालेली आहे. मी कोर्टात जायला निघतोय. आज तुला सुट्टी. यू डिझर्व्ड अ हॉलिडे. नाही, मी 10 मिनिटात तयार होते. उगीच घाई करू नकोस. टेक युअर टाईम. तुला बरं वाटलं तर नंतर कोर्टात ये. खरं म्हणजे नाही आलीस तरी चालेल. नाही, मी येतेच. खरंच आता वेळ नाही. आय मस्ट हरी. पण मग ड्रायव्हिंग कोण करणार? मी करीन. रोजच नाही का मी करीत? रोजची गोष्ट निराळी आहे आणि यापुढं तुम्ही ड्रायव्हिंग करायचं नाही. आजचा दिवस तुम्ही टॅक्सीनं जा. मी कोर्टात लवकरात लवकर येतेच. आय एम व्हेरी सॉरी. काय गाढवासारखी झोपली मी?
पळशीकरांनी चटकन जवळ जाऊन तिला मिठीत घेतले. काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. एखाद्या वेळेस लागते झोप, आणि खरं म्हणजे तुला झोप लागली याबद्दल मला तुझा हेवा वाटतो. अगदी तुझा आग्रहच असेल तर मी टॅक्सीनं जातो. उगीच चिंता करू नकोस आणि घाईही करू नकोस. एवढा थोडा वेळ मी काढेन तुझ्या वाचून. तुमचं काही सांगू नका. कोर्टाच्या आवारात गेलात की सगळं विसरून जाल. आता शक्य नाही ते. एनिवे, आय विल बी गोईंग. टॅक्सीनं? हां, होय बाईसाहेब, आज्ञाप्रमाण. भगतला टॅक्सी आणायला सांग. भगत टॅक्सी आणायला गेला. पळशीकर कपडे घालायला लागले आणि शकुंतला चटकन तोंड धुवून केस सारखे करून ते जायला निघाले तेव्हा त्यांच्याजवळ आली. तिने हळूच त्यांच्या गालावर आपले ओठ टेकवले. तिने बांधलेले केस त्यांनी मोकळे केले. तिचा लटका विरोध त्यांनी मोडून काढला. त्या केसांत त्याने आपला चेहरा लपविला. तिला एक बारीकशी ढुशी दिली. बाहुट्याला दंश केला आणि ते एकदम मोह सोडून जायला निघाले. त्यांच्या कोटावर एक तुटका केस रेंगाळला. तिनं तो काढायचा प्रयत्न केला. ती म्हणाली, कोर्टात काय असेच जाणार होतात? हा केस कुणी पाहिला असता तर चेष्टा नसती का केली? चेष्टा काही केली नसती, पण हेवा मात्र केला असता. निघू आता मी. पळशीकरांच्या पाठमोऱ्या डौलदार आकृतीकडे पाहत तिचा ऊर अभिमानानं भरून आला. ते टॅक्सीत बसले. त्याने हात हलविला. टॅक्सी दिसेपर्यंत तिनं हात उंच करून त्यांना निरोप दिला. ते दिसेनासे झाल्यावर ती परत बेडरूममध्ये आली. त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा जागोजागी पसरलेल्या होत्या. रात्रीचा संग आणि संभाषण यामध्येच अजूनही ती रेंगाळत होती. पुन्हा एकदा ती त्या शय्येवर बसली, पण तिने उशीवर मान टेकली. बेडशीट अंगावर ओढून घेतलं आणि पळशीकर जणू काही शेजारीच आहेत अशा जाणीवेनं ती कालच्या मिठीत पुन्हा एकदा बुडून गेली. मग सुप्त तृप्तीनं तिचा ताबा घेतला. ती अर्धवट जागृतीत अर्धवट स्वप्नात वावरत होती. कुठंतरी दूर हिमालयातील एखाद्या हिल स्टेशनवर, त्यातही एखाद्या निवांत बंगलीत दोघांनी जायचं. शिरशिरी आणणाऱ्या थंडीत लपेटून चालायचं. तिथल्या गूढ अद्भुत हिरव्या, करड्या, निळ्या आपल्याही मनांचे रंग उधळून द्यायचे. तिला हवं ते आता सारं मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्या मनोरथाचा वारू हव्या त्या दिशेनं नेण्याची तिला मुभा होती. लग्न साधं करायचं का समारंभ करायचा? आपल्या लग्नाची प्रतिक्रिया आपल्या गावी आणि मुंबईत काय होईल? आपलं दोघांचं सहजीवन कसं असेल? लग्न झाल्यावर सदानंद बदलतील का आपण बदलू? असे गमतीशीर अंदाज करीत ती पडली होती. लंच ब्रेकपर्यंत कोर्टात जाण्यात काही अर्थ नाही असं तिनं मनाशी ठरविलं. कारण एकदा आर्ग्युमेंटसाठी पळशीकर उभे राहिले की मग त्यांना भोवतालचं फारसं भान राहत नाही हे तिला ठाऊक होतं. कोर्ट थांबविल तेव्हाच ते थांबणार. मग ते आजूबाजूस वळून पाहणार. त्यावेळेस मात्र त्यांना आपण दिसायला हवं. तिच्यावर अवलंबून असणारी तशी खूप कामं बाकी होती. एरवी प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करण्यावरच तिचा कटाक्ष असे. पण आज कोर्टातील कामे एकदम निरर्थक वाटू लागली. तिला वाटलं आता हे घर सांभाळावं. पळशीकरांना अभिमान वाटेल असं ते सजवावं. बागेतील रोपट्यांची काळजी घ्यावी. स्वयंपाकघरातील पदार्थात आपलं अस्तित्व असू द्यावं. पळशीकरांचे कपडे आवरावेत. त्यांना इस्त्री करावी. कोर्टातील कामात त्यांना सहाय्य करण्यापेक्षा ह्या इथल्या घरात आपलं अस्तित्व प्रत्येक जागेत उमटावं आणि पळशीकरांच्या एखाद्या छोट्या प्रतिमेकडे वाट पाहत बसावं. या कल्पनेनं एकदम ती मोहरली. पळशीकरांना तिने मिळवलं होतं. सर्वार्थानं तिनं त्यांचा तो ताबा घेतला होता. पण त्यांची अशी एक गोष्ट होती की जिच्यावर फक्त तिचंच स्वामित्व राहणार होतं. मुलाच्या कल्पनेनं एकदम तिच्या अंतःकरणात भरतं आलं. काल रात्री ते अगदी निकट आले होते. इतक्या निकट की तिला त्यांचं अस्तित्व आतून बाहेरून जाणवत होतं. इतक्या उत्कटपणानं आणि बेबंदपणानं ते तिच्या मनाशी आणि शरीराशी एकरूप झाले होते की हे थोडं तरी अस्तित्व मागं ठेवल्याशिवाय ते अलग होऊच शकले नसणार. हो, तिनं आपल्या ओटीपोटावरून उगाचच हात फिरविला. कसल्या तरी चैतन्यानं भारावून जाऊन ती एकदम आरशासमोर जाऊन उभी राहिली.
आणि तिनं नाईट गाऊन काढून फेकून दिला. आपल्या अनावृत, सुंदर आणि काळजीपूर्वक जोपासलेल्या देहावर तिनं कौतुकानं नजर फिरवली. स्त्रीचं सार्थकत्व कशात असतं? स्त्री स्वातंत्र्याची ती पक्की स्वाभिमानी होती. तरीही तिच्या लक्षात आलं, लहान सहान गोष्टींतील सवयी, समजूत, माघार, तडजोड यांच्यापेक्षा स्वातंत्र्याचा संबंध मनाच्या मुक्तीत आहे. एकमेकांच्या मदतीशिवाय जी फुलं फुलतच नाहीत तिथं नम्रता आणि शरणागती अपरिहार्य आहे. म्हणूनच स्वातंत्र्य हा शब्द किती फसवा आहे. एखादी लहान सहान माघार स्वातंत्र्य आड येत नाही. नदीला मुक्तपणानं खळखळत व्हायचं असलं तरी 2 किनाऱ्यांचं बंधन असतंच. तिच्या स्वातंत्र्य आड येणाऱ्या बंधाऱ्याशी ती झगडते, सर्व शक्तीनिशी झगडते, पण किनाऱ्यांशी मात्र स्नेहानंच वागते. आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार जसाच्या तसा कृतीत आणणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. पळशीकरांच्या संपन्न व्यक्तिमत्वात ती मिसळून गेली. त्या व्यक्तिमत्वाशी तिला एकरूप व्हावंसं वाटलं. हाही तिच्या स्वातंत्र्याच्या लालसेचाच भाग होता. आणि त्यांनाही ती हवी होती, ती तिचं वेगळेपण राखून. तिच्या रोमांत त्यांचे शब्द, स्पर्श आणि आकांक्षा भिरभिरत होत्या. योगायोगानं त्या एकाच दिशेनं प्रवास करीत होत्या. कृतकृत्य झालेल्या तिच्या प्रत्येक इंद्रियाकडे ती आता अलिप्तपणे पाहत होती. एरवी रक्त मांसाच्या या गोळ्याची अपूर्वाई ती काय, पण जेव्हा याच शरीराला दुसऱ्याच्या अनावर आकर्षणाचं चैतन्य लाभतं तेव्हा या देहाचं ओझं हलकं होतं. संवेदनांनी बधीर झालेला आणि तृप्ततेने उत्तेजित झालेला असा विरोधी अनुभव देह देऊ शकतो. मग आपल्याच देहाची आपल्याला मातब्बरी वाटते. आपल्या देहाचं कोड कौतुक करताना किती वेळ गेला ते तिच्या लक्षात आलं नाही. टेलिफोनची घंटा वाजलीनी एकदम ती भानावर आली. टेलिफोनवर डॉक्टर भरूचांचा आवाज तिनं ओळखला, पण डॉक्टर नेमकं काय सांगतायत हेच तिच्या लक्षात येईना. डॉक्टर पुन्हा सांगत होते, काळजी करण्याचं काही कारण नाही. कशाची काळजी हेही तिच्या ध्यानात येईना. डॉक्टरांचा चिंतायुक्त गंभीर आवाज तिला सारखा अस्वस्थ करीत होता. त्यांनी ताबडतोब तिला हॉस्पिटलवर बोलावलं होतं. का? कशासाठी? पळशीकरांना नेमकं काय झालंय हे ते सांगतच नव्हते. त्यांच्या स्वरांनी तिचं त्राण जात चाललं. काहीतरी अशुभ घडतंय ह्यानं तिचा तोल गेला. हातातून फोन गळून पडला. तिचा तिच्यावर ताबा राहिला नाही आणि चक्कर येऊन ती खाली पडली. ती जागी झाली तेव्हा भगत तिच्या तोंडावर पाणी मारित होता. तिच्या अंगावर कोणीतरी चादर टाकलेली होती. तिच्या शरीरातील सारी चेतनाच हरवल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात शेजारचे डॉक्टर करसनजी खोलीत आले. त्यांचे प्रश्न तिला समजत नव्हते. त्यांनी तिला तपासले. तिला इंजेक्शन दिलेलं जाणवलं आणि क्षणभरानं तिच्या देहातील गारठा ओसरू लागला. ती परिश्रमपूर्वक एवढंच म्हणाली, मला ताबडतोब भरूचांच्या हॉस्पिटलमध्ये न्या. करसनजींना भरूचांचे हॉस्पिटल माहीत असावं. अजून फोन तसाच लोंबकळत पडला होता. त्यांनी खिशातून छोटी डायरी काढली. भरूच्या हॉस्पिटलला फोन केला. ते काहीतरी फोनवर बोलले आणि मग त्यांनी शकुंतलेला कपडे करायला सांगितले. भगतच्या मदतीने शकुंतलेने कपडे घातले. तिच्या भेलकांड्या जात होत्या. तिनं निर्धारानं उरल्यासुरल्या सर्व शक्ती गोळा केल्या. पायात सँडल चढवीत ती म्हणाली, चला. करसनजी आणि शकुंतला भरूचांच्या हॉस्पिटलवर पोहोचली. तोपर्यंत शकुंतला पुष्कळ सावरली होती. करसनजींच्या वेळेचा आपण दुरुपयोग करतोय याचं तिला दुःख वाटलं, पण त्यावेळेस स्वतः निर्णय घेण्याची तिची ताकदच नव्हती. हॉस्पिटल बाहेर ती त्यांना म्हणाली, तुम्हाला खूप त्रास झाला डॉक्टर. तुम्हाला काही फार महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही गेलात तरी चालेल. नाही, मी थांबतो. माझी कदाचित तुम्हाला गरज लागेल. तुम्ही माझे शेजारी आहात, एवढं मला तुमच्यासाठी केलंच पाहिजे. रिसेप्शन रूममध्ये पळशीकरांचे दोन्ही असिस्टंट्स नारगोळकर, जज दिवेचा आणि 1-2 मंडळी उभी होती. त्यापैकी कुणाला तरी काय काय घडलंय ते विचारावं असं एकदा शकुंतलेला वाटलं, परंतु पळशीकरांना केव्हा एकदा पाहीन असं तिला झालं होतं. भरूच्याही तेवढ्यात दरवाजा उघडून येताना दिसले. तिला पाहता चेहऱ्यावर हसू आणून भरूच्या म्हणाले, वेल यंग लेडी, घाबरण्याचं काही कारण नाही.
पळशीकर इज ऑल राईट. त्यांच्याशी फार बोलायचं नाही, नुसतं त्यांना पाहायचं, त्यांना एक्साईट होऊ द्यायचं नाही. भरूचांच्या बरोबर शकुंतला कॉरिडॉरमधून पळशीकरांच्या खोलीत गेली. हॉस्पिटलमधील गंभीर वातावरण पाहून ती थोडी धास्तावलीच, पण तिला पाहताच पळशीकर नुसते हसले. त्यांचे ते निरागस हास्य पाहून शकुंतलेचा चेहरा एकदम उजळला. ती त्यांच्या कॉटजवळ गेली, कॉटच्या कडेवर टेकून बसली. त्यांचे हात तिनं हातात घेतले आणि तिनं वाकून त्यांच्या गालावर ओठ टेकले. त्या स्पर्शाबरोबर तिच्या डोळ्यांतून अश्रूही ओघळले. तशाच अवस्थेत आपलं सगळं वजन अधांतरी ठेवीत ती ओठांनी त्यांना बिलगली. ती हळूच म्हणाली, तुम्हाला एकटं सोडून उपयोग नाही, मी एकटा राहणारही नाही. काय दशा करून घेतलीत? काहीही झालेलं नाही ग, नुसती चक्कर आली. किती घाबरून टाकलत हो. मी तर आत्तासुद्धा घरी येऊ शकेन, पण भरूच्या सोडायचं नाही. होय डॉक्टर, पळशीकर म्हणताहेत घरी जायचे. तो मूर्ख आहे, त्याला काही कळत नाही. अजून त्याला 3-4 दिवस इथं राहावं लागेल. डॉक्टर गिंड्यांना मी आत्ता बोलावलंय, ते एकदा पुरती तपासणी करतील, कंप्लीट चेकअप आणि किमान महिनाभर विश्रांती घेतल्याशिवाय कसलीही हालचाल त्यांनी करता कामा नये. इज इट दॅट सिरियस डॉक्टर? यस. तुम्हाला सगळी हकीकत माहीत नाही. टॅक्सीतून पळशीकर येत असताना एका वळणावर एक बस जोरात टॅक्सीच्या दिशेनं आली. वास्तविक अपघात वगैरे होण्याची शक्यता नव्हती, पण ड्रायव्हरनं वेळीच ब्रेक लावला. त्यामुळं अनपेक्षित धक्का बसून ते ड्रायव्हिंग सीटच्या बॅकवर आदळले. क्षणभर त्यांना चक्कर आल्यासारखं झालं. ड्रायव्हरच्या लक्षातही काही आलं नाही. गाडी हायकोर्टाशी थांबली तेव्हा त्यानं मागं पाहिलं, तो पळशीकर अजून भोवळलेल्या स्थितीतच होते. कोणीतरी त्यांना ओळखलं. त्यांनी त्यांच्या असिस्टंट्सना बोलावलं आणि ते इथं आले. खरं म्हणजे सारा प्रकार वरवर क्षुल्लक आहे, परंतु काळजी घेतलेली बरी. मी त्यांची तपासणी केली आहे. देर इज नथिंग रॉंग अबाउट हिज हार्ट. परंतु त्यांच्या डोक्याला कितीसा धक्का बसलाय याची खात्री करून घेतली पाहिजे. डॉक्टर गिंडे येतीलच आता. एवढं बोलून डॉक्टर भरूच्या खोलीबाहेर गेले. मग खोलीत दोघेच होते. हे डॉक्टर लोक अगदी अतिशयोक्ती करतात. इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये आणले. हे अगदी वेडेपणाचं आहे. आज माझं दिवेंच्या पुढं कटारियाचं अपील होतं. कोणीतरी दिवेच्यांना सांगितलं की मला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. तो भला माणूस इथं धावत आला. उगाच या छोट्या गोष्टीला भलतीच प्रसिद्धी मिळाली. उगीच का म्हणता? तुमच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे. त्यात आदराचा प्रश्न काय? उगीच भलताच काहीतरी विचार करीत बसू नका. डॉक्टरांना सहकार्य द्या आणि लवकरात लवकर बरे व्हा पाहू. मी एकटीनं कसं हो राहायचं घरी? तुला घरी जायला सांगतोय कोण? पण हॉस्पिटलमध्ये राहू देत नाहीत. छे, तो नियम दुसऱ्यांना लागू असेल, आपल्याला नाही. शिवाय लग्न झाल्यावर आपण हनीमूनला जाणारच होतो की नाही. इश, हॉस्पिटलमध्ये कोणी मधुचंद्र साजरा करतं? त्याला काय हरकत आहे? नाहीतरी आपलं सारंच जगावेगळं आहे. मधुचंद्राला हवा असतो एकांत. तो इथं भरपूर आहे. अहो, पण तुम्हाला विश्रांतीसाठी इथं ठेवलं आहे. पळशीकर हसले आणि एकदम खोलीतील वातावरणच बदललं. हॉस्पिटलमधल्या खोलीचा एकदम महाल झाला. पांढऱ्या शुभ्र टाईलची एकदम रंगीबेरंगी फरसबंदी झाली. हॉस्पिटलमधल्या जंतुनाशक वासांच्या ठिकाणी अत्तरांचे सुगंध निर्माण झाले. पांढऱ्या शुभ्र कपड्यांची किनकापी वस्त्र झाली. त्या निरागस हास्यानं साऱ्या चिंता आणि काळज्या यांची जागा उन्मत्त आकर्षणानं घेतली. असंच काहीसं हलकं फुलकं बोलत बोलत ती तिथंच बसून राहिली. तेवढ्यात डॉक्टर गिंडे आले. तपासणीसाठी पळशीकरांना परत ऑपरेशन रूमकडे नेले गेले. डॉक्टर गिंड्यांचा रिपोर्ट काय आहे याची उत्सुकता शिगोशिग वाढू लागली. वेळ वाढत चालला. पुन्हा चिंता वाढत चालली. भरूच्यांनी तिला खून करून ऑपरेशन रूममध्ये बोलावले.
आत जाताच तिच्या लक्षात आलं की सारं काही बिनसलेलं आहे. मगाशी हसतमुख वाटणारे पळशीकर आता एकदम काळवंडलेले होते. ती त्यांच्या जवळ गेली. ते काही बोलले नाहीत. तरी तिनं त्यांचा हात आपल्या हाती घेतला. नव्या आलेल्या डॉक्टरनं तिला सांगितलं, तातडीनं एक ऑपरेशन करणं भाग आहे. 1 मिनिटसुद्धा थांबणं शक्य नाही. तुमची संमती असेल तर पळशीकरांच्या ऑपरेशनला तयारी आहे. ऑपरेशन गंभीर आहे. मेंदूत रक्तस्राव होतो आहे. जर ऑपरेशन केलं नाही आणि नशिबानं पळशीकर आहे या आघातातूनही तरले तर त्यांना काहीतरी व्याधी सहन करावी लागेल. कदाचित त्यांची दृष्टी जाईल, कदाचित वाणी जाईल. काय ते नक्की सांगता येत नाही आत्ता. कदाचित मृत्यूसुद्धा संभवनीय आहे. ऑपरेशनसुद्धा धोक्याचं आहे. यशस्वी होण्याचे चान्सेसही फार थोडे आहेत. परंतु ते टाळता येईल असं मात्र वाटत नाही. तुमची संमती असेल तर तो धोका पत्करायचा असं पळशीकर म्हणालेत. निर्णयात वेळ मात्र घालून उपयोगी नाही. शकुंतलेला काय बोलावं हेच कळेना. तिला हे सारं विचित्र अनपेक्षित वाटलं. ती कोणती स्वप्न पाहत होती आणि काय घडलं होतं याचा काही मेळच बसत नव्हता. तिला हे खरंच वाटेना की पळशीकर इतके गंभीरपणे आजारी आहेत. पण भरुचांसारखा त्यांच्या विश्वासातील तज्ज्ञ डॉक्टर आणि गिंडे यांच्यासारख्या सर्वोच्च न्यूरोसर्जन निश्चितपणानं हे सांगत असल्यानं तिला ते स्वीकारणं भागच होतं. पळशीकरांच्या आयुष्यासंबंधीचा निर्णय नियतीनं तिच्यावर सोपवावा यातील क्रूरता सर्वांनाच जाणवत होती. पण पळशीकरांचं आणि तिचं जे नातं निर्माण झालं होतं त्यात असला निर्णय तिलाच घेणं भाग होतं. मी काय सांगणार डॉक्टर? पळशीकरांना वाचवण्यासाठी जे जे आवश्यक असेल ते सगळं करा. असले गंभीर निर्णय अपरिहार्य असतात तेव्हाच घ्यावे लागतात मिसेस पळशीकर. मिसेस पळशीकर या उल्लेखानं शकुंतला एकदम जागी झाली. हा निर्णय आपण का घेतला हेही तिच्या ध्यानात आलं. पळशीकरांनी हा निर्णय आपल्यावर का सोपविला याचाही अंदाज तिला आला. ती एकदम म्हणाली, तुम्हाला जो निर्णय वैद्यकीय दृष्ट्या योग्य वाटतो तो मलाही मान्य आहे. मग पुढचं सारं हा नित्यक्रमाचाच भाग होता. गिंड्यांचे असिस्टंट्स आले, ॲनेस्थेटिस्ट आले. हॉस्पिटलच्या धांदलीचा वेग वाढला. डॉक्टरनं खून केली तेव्हा तिनं वाकून पळशीकरांच्या कपाळावर ओठ ठेवले आणि गदगदत्या स्वरात ती म्हणाली, सदानंद, तुम्ही लवकरात लवकर बरं व्हा. तुमच्याशिवाय मला कोणी नाही. तुम्हाला बरं झालंच पाहिजे. ऑपरेशन यशस्वी झालं. 3 तास चाललं ते ऑपरेशन क्षणाक्षणानं शकुंतलेची शक्ती क्षीण करीत होतं. पळशीकर अजूनही बेहोशीत होते. ते शुद्धीवर येईपर्यंत कुणालाच खात्री देता येत नव्हती. बाह्यतः डॉक्टर काहीतरी हास्यविनोद करीत कन्सल्टिंग रूममध्ये शकुंतलेशी बोलत होते. प्रेसची माणसं मध्येच चौकशी करून गेली. बारमधले काही लहान मोठे वकील अधूनमधून चौकशीला येत होते. पळशीकरांचे असिस्टंट्स त्यांना उत्तर देत होते. संध्याकाळच्या वृत्तपत्राचा अंक कुणीतरी आणून दिला. त्यात पळशीकरांच्या आजाराची माहिती होती, परंतु त्या आजाराचा गंभीरपणा कुणालाच माहीत नसावा. पळशीकर शुद्धीवर आले. त्यांनी पाण्याचे 2 थेंब घेतले. शकुंतलेकडे त्यांनी भारलेले डोळे लावले आणि मिटून घेतले. आणि मग मात्र हळूहळू ते खचताहेत असं डॉक्टरांना वाटलं. डॉक्टरांनी काही इंजेक्शन्स दिले. थोडीशी चेतना जाणवली, पण पुन्हा सारं चैतन्य हरपलं. डॉक्टरही सचिंत झाले. त्यांच्या मर्यादेतून त्यांचे प्रयत्न चालू होते, परंतु त्यांना यश येत नव्हतं. हे शकुंतलेच्या लक्षात आलं. सारं भवितव्यच तिच्यासमोर उभं राहिलं. त्यांना असं का व्हावं? कोणत्या अपराधाची ही शिक्षा? असला क्रूर खेळ खेळण्यात नियतीला काय गंमत वाटते? आसमानात वेगानं चढत जाणारा बाण अकस्मात तेज हरवून भूमीवर पडावा असंच सारं होऊन गेलं. फार फार मोठी स्वप्न मातीमोल झाली. माणसानं आपली घरं लहान लहान बांधावीत, उंच मनोरे बांधूच नयेत. कारण केव्हा वादळ येईल आणि मनोरा उलटा सुलटा होईल याचा भरोसा कुणी द्यावा? शकुंतला देवभोळी नव्हती,
परंतु या घटकेला मानवी कर्तृत्वाची हद्द संपली होती. तिनं आपला चेहरा ओंजळीत लपवून घेतला आणि ती मनोमन देवाला शरण गेली. तिला माहीत होतं की असलं काही आश्चर्य जगात घडत नसतं. जे काही होणार आहे ते प्रार्थनेने बदलत नसतं. पण यावेळी तिच्याजवळ अन्य उपायच नव्हता. मानवी प्रयत्नांची मर्यादा संपली की मनुष्य हतबुद्ध होतो, एवढाच त्याचा अर्थ. पळशीकर कणाकणानं तिच्या डोळ्यांसमोर हरवत होते. डॉक्टरांच्या एखाद्या औषधाला त्यांचे स्नायू जबाब देत, पण ते अत्यंत क्षीणपणानं. डॉक्टरांनाही त्याबद्दल फारसा उत्साह नसावा. आणि तो निर्णायक क्षण आला. तिच्यापासून नव्हे तर जगापासून पळशीकर दूर गेले. परंतु जे काय घडलं ते समजण्यापलीकडे शकुंतला गेली होती. ती पुन्हा शुद्धीवर आली तेव्हा एक नर्स तिच्याशी बोलत होती. आपण हॉस्पिटलमधल्या एका खोलीत आहोत हे तिच्या लक्षात आलं. बराच वेळ मध्ये लोटून गेला असावा. नेमका कालचा अंदाज ती लावू शकत नव्हती. हळूहळू तिला समजेल अशा पद्धतीनं त्या नर्सनं तिला सर्व काही सांगितलं. काल संध्याकाळी पळशीकर वारल्यानंतर ती बेहोश झाली होती. तिची चिंता वाटावी असा नवाच प्रश्न उत्पन्न झाला. डॉक्टरांनी तिला सिडेटिव्ह दिलं आणि झोपवून ठेवलं. पळशीकरांचे सर्व संस्कार काल रात्रीच झाले. म्हणजे पळशीकरांचं आता काही उरलं नाही. त्यांना आपण पाहूसुद्धा शकणार नाही. त्यांचं शेवटचं दर्शनसुद्धा आपण घेऊ शकलो नाही. आपल्या हातून कर्तव्यात कसूर झाली. स्वतःच्या दुःखात बुडून जाऊन आपण शेवटचा स्पर्शसुद्धा त्यांना करू शकलो नाही. पळशीकर गेले. त्यांची गाठ पडणार नाही इतक्या दूर दूर गेले ते. मग ते आपल्याजवळ आले तरी कशाला? आपल्या अस्तित्वाला त्यांनी अर्थ तरी दिला कशासाठी? पहाटे पडलेल्या दवाप्रमाणे ते आले काय आणि गेले काय? त्यांचं आणि आपलं नातं काय? लोक आपल्याला कोणत्या नात्यानं ओळखणार? ते म्हणत होते तेव्हा आपण लग्नाची चेष्टा केली. लग्नाचा आणि प्रेमाचा संबंध काय असाही प्रश्न केला त्यांना. लग्नाशिवाय तसेच आपण राहिलो तर काय बिघडलं असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा ते संतापानं लाल झाले. ते म्हणाले, लोक तुला माझी रखेल समजतील. तुझा असा उल्लेख मला चालणार नाही. आणि काही नात्यांना काही पावित्र्य असतं. प्रेमसुद्धा काही मर्यादेत कोंडावं लागतं. प्रियकर आणि प्रेयसी यांचं नातं कितीही उच्च असलं तरी पती पत्नीच्या नात्यातील शब्दात न बोलता येणारा अनामिक जिव्हाळा या स्वीकारलेल्या बंधनातून निर्माण होतो. पळशीकर म्हणत होते त्याला अर्थ होता. निदान त्यांच्या नावावर तिचा आपला हक्क राहिला असता. ज्या नावात गुंतण्यात अभिमान होता. आणि आता आपल्या मालकीचं असं काहीच राहिलं नव्हतं. तिला वाटलं हॉस्पिटलमधून जावं आणि एकदा पळशीकरांच्या अस्तित्वानं गंधित झालेल्या त्यांच्या लायब्ररीत बेडरूममध्ये स्वतःला झोकून द्यावं. आता कुठल्या तरी अनामिक आकर्षणानं ती सुजान झाली. दुःखानं माणसाचे पाय खचतात आणि अतिदुःखानं एक नवा उमाळा निर्माण होतो. तिच्या गात्रात कुठून तरी अनामिक धैर्य निर्माण झालं. ती अंथरुणावरून उठण्याचा यत्न करू लागली. तिचं अंग जड झालं होतं. पण इथून गेलंच पाहिजे. पळशीकरांच्या घरी गेलंच पाहिजे या विचारानं ती उभी राहू लागली. नर्सनं तिला अडवलं आणि ती म्हणाली, डॉक्टर येईतोपर्यंत तुम्ही जाऊ नका. डॉक्टर येईपर्यंत ती चुळबुळ करीत होती. डॉक्टर आले. तिच्या खांद्यावर थोपटत ते म्हणाले, झालं ते फार वाईट झालं. पण म्हणून तुला खचता येणार नाही. यू मस्ट फिनिश हिज जॉब. जॉब? कोणता? यू नो इट बेबी. ऑपरेशनच्या पूर्वी पळशीकर म्हणाले, मला जगायचं आहे 2 गोष्टींसाठी. एक, जे पुस्तक मी लिहितो आहे त्यासाठी. आणि दुसरं, तुझ्यासाठी. ते म्हणाले, मी हिला माझ्यात गुंतवायला नको होतं. कारण हिला मी काहीच देऊ शकणार नाही. निदान मला तिच्याशी ताबडतोब लग्न करायचं आहे. ही वॉज हिस्टॅरिक. ते म्हणाले, ऑपरेशन करण्यापूर्वी मला तिच्याशी लग्न करून द्या. मला तिच्याशी लग्न करू द्या. वेल,
वी कुड नॉट अरेंज. म्हणून तुझी जबाबदारी वाढली आहे. निदान त्यांचा अपुरा ग्रंथ तुला पुरा करणं शक्य आहे. यू मस्ट डू इट. डॉक्टरांच्या गाडीतून ती घरी परत आली. घरात पळशीकरांचे भाऊ आणि बहीण आलेली होती. शकुंतलेला पाहताच त्यांची बहीण पुढं झाली आणि म्हणाली, आम्ही तुमच्याकडेच येणार होतो. शकुंतला काहीच बोलली नाही. तशी ती माणसं तिला अपरिचितच होती. एक दोनदा तिनं पाहिलं असेल इतकंच. त्यामुळे त्यांच्याशी काय बोलावं हाही प्रश्नच होता. ती खालच्या मानेनं म्हणाली, माझ्याबद्दल तुमच्या मनात प्रेम असेल असं गृहीत धरीत नाही, पण निदान राग असू देऊ नका. मला पळशीकरांचं काहीही नको आहे. मला ते हवे होते, पण आता ते सारं संपलंय. मी आजच हे घर सोडून जाणार आहे. फक्त एक विनंती आहे की त्यांनी एक मोठा ग्रंथ गेली 5-6 वर्षे लिहायला घेतला होता. त्याची हस्तलिखित टिपणं तेवढी तुम्ही मला द्या. त्यांचं ते काम मला पुरं केलं पाहिजे. क्षणभर कुणीच बोललं नाही. सदानंदांचा थोरला भाऊ जगन्नाथ लष्करात मोठ्या हुद्द्यावर होता. त्यातल्या त्यात पळशीकरांचे आणि त्यांचे संबंध थोडे अधिक होते. अलीकडे तो मुंबईला असल्यामुळे कधीमधी भावाकडेही येत असत. ओझरता शकुंतलेलाही दिसत असे. तो म्हणाला, वहिनी. त्याच्या त्या उद्गाराबरोबर दिवाणखान्यातील सारेजण एकदम हादरलेच. शकुंतलेच्या अंगावर तर एकदम रोमांच उभे राहिले. तिला काय बोलावं हेच कळेना. जगन्नाथ पुढे म्हणाला, तुमचे आणि सदाचे संबंध काय होते ते मला माहीत आहे. तुमचं लवकरच लग्न होणार होतं. दुर्दैवाचा भाग, आपली इच्छा अपुरी ठेवून त्याला अकस्मात जावं लागलं. तसा तो एकांडा होता. अन्य कुटुंबात असतात तसे आमचे फार जिव्हाळ्याचे संबंधही नव्हते. पण त्याच्याबद्दल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्याची इच्छा आम्हाला प्रमाण आहे. त्याच्या लेखी तुम्ही पत्नी होतात. आमच्या लेखी तुम्ही आमच्या वहिनी आहात. आम्हाला त्याच्या संपत्तीचा लोभ नाही, कारण आम्ही फार पूर्वीच विभक्त झालो आहोत. शिवाय आमच्या सदिच्छेचाही प्रश्न नाही. त्यानं मृत्यूपत्र केलंय. त्यानं सारी इस्टेट तुम्हाला दिली आहे. मला खरंच त्यांची इस्टेट नको आहे. तुमच्या इच्छेचा हा प्रश्न नाही. तुम्हाला हे घर सोडून जाता येणार नाही. ह्या घरात तुम्ही दोघं एकत्र वावरलात. हे घर सोडून तुम्ही तरी कुठं जाणार आणि का जायचं? तुम्ही इथंच राहा. सदाचा ग्रंथ पुरा करा. आम्ही अधूनमधून कधीतरी तुमच्या समाचारला येऊ. नाहीतरी तुम्ही आता आमच्या कुटुंबातीलच आहात. काही लागलं सवरलं तर आम्हाला सांगा. का कुणास ठाऊक, शकुंतलेनं इतका वेळ अडवून ठेवलेला अश्रूंचा बंधारा मुक्तपणे वाहू लागला. सदानंदांच्या भावंडांचेही डोळे ओलावले. या कुटुंबात आपण कशा येऊन पोहोचलो हेच तिला कळेना. एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या सावलीत येते तेव्हा केवळ ती प्रियकर प्रेयसी म्हणून येत नाही, तर धीर ननंदा, सासू सासरे असा सारा मोठा परिवार तिला लाभतो. सदानंद आता असते तर नेहमीचा गंभीरपणा टाकून ते मोकळेपणे बोलले असते, हसले असते. बहीण भावंडांच्या या मेळाव्यात कदाचित ग्रहस्वामिनीची त्यांना आठवणही झाली नसती. पण एरवी उपेक्षेचं जे दुःख तिला झालं असतं ते ह्यावेळी झालं असतं का? तेवढ्यात नारगोळकर आत आला आणि त्याचं अस्तित्व शकुंतलेला असह्य झालं. त्यानं दिवाणखान्यात येऊन बसू नये म्हणून तीच पुढं झाली. नारगोळकर अर्थात समाचारासाठी आला असला पाहिजे. उभ्या उभ्याच तो काहीतरी बोलत होता. ती ऐकत होती. मग तो म्हणाला, पळशीकर त्यांच्या ब्रीप्सबद्दल काही बोलले आहेत काय? नाही. का? आता लगोलग जी आपली बोर्डावर येणार आहेत त्यासंबंधी तुम्ही काही व्यवस्था केली आहे काय? आपल्यामुळे आपल्या आशिलांचं कधीही नुकसान होता कामा नये असं पळशीकर म्हणायचे. गेल्या महिन्यात त्यांनी माझ्याकडे 5-7 तरी क्लायंट्स पाठवलेत. मला थोडं आश्चर्य वाटलं. एकदा मी त्यांना विचारलं सुद्धा तेव्हा ते म्हणाले, माझ्या गैरहजेरीत
मला एक कोणीतरी चांगला मदतनीस हवा, म्हणून तुमच्याकडे मी काम पाठवलं. यू मस्ट हेल्प मी व्हेन एव्हर आस्क्ड फॉर. मला माहीत आहे या अवस्थेत तुम्हाला त्रास देणं बरोबर नाही, पण जर कधी गरज लागली तर मला केव्हाही हाक मारा. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्याशी मी जवळीकीनं वागायचा प्रयत्न केला तेव्हा तुमचे आणि पळशीकरांचे संबंध मला माहीत नव्हते. पळशीकरांनी उत्तेजन दिलं म्हणून खरं तर मी तुमच्याकडे येत होतो. पण एक दिवस माझ्या लक्षात आलं, पळशीकर सत्यापासून पळण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही वॉज इन्व्हॉल्ड इन यू. आणि ते तरीही मनाविरुद्ध त्या गुंतागुंतीशी भांडत होते. माझ्याबद्दल गैरसमज मात्र करून घेऊ नका. तुम्हाला कधीच दुखवायचं माझ्या मनात नव्हतं, आणि आत्ता तर नाहीच नाही. एनिवे, मी रजा घेतो. शकुंतला काहीतरी बोलायचं होतं, पण नक्की शब्द सापडत नव्हते. मग ती काही बोललीच नाही. मात्र नारगोळकर निघून गेल्यावर तिच्या डोक्यात साऱ्या घटना पुन्हा एकदा गरागरा फिरून गेल्या. मी कपडे बदलून येते, असं सांगून तिनं पळशीकरांच्या लायब्ररीकडे धाव घेतली. पळशीकरांच्या मूलभूत हक्कावरील ग्रंथाची टिपणं तिनं टेबलावर काढून ठेवली. ती समोरच्या खुर्चीत बसली. भगतने खालच्या मानेने चहाचा ट्रे आणून ठेवला. एरवी तिने चहा नको म्हणून सांगितलं असतं. भगत निघून गेला आणि पळशीकरांच्या नेहमीच्या खुर्चीकडे तिनं पाहिलं. पळशीकरच खुर्चीवर बसून आपल्याला डिक्टेशन देत आहेत असा भास होत होता. नंतर तिनं अगदी नकळत चहाचा ट्रे पुढे ओढला. 2 कपांत चहा ओतला. साखर घालण्यासाठी चमचा हातात घेतला. अर्धा चमचा साखर घातली. तो कप पळशीकरांच्या खुर्चीच्या दिशेनं सरकावला आणि म्हणाली, नो मोर शुगर डार्लिंग. चहाच्या कपातून वाफा उसळत होत्या. पळशीकरांचे मिश्किल डोळे तिच्याकडे पाहत होते. स्वप्न आणि सत्य यांच्या सीमा रेषेवरती उभी होती. आणि मग एकदम स्वप्नभंग झाला. आपण एकट्याच या खोलीत आहोत हे तिच्या लक्षात आलं. रिकामपण तिच्या अंगावर चालून आलं. एखाद्या वैराण वाळवंटात मध्यभागी आपण उभे आहोत असं तिला वाटलं. त्या भयानक धास्तावलेल्या मनस्थितीत एक अनावर राग तिच्या अंतकरणात पेटून उठला. त्या रागाच्या भरात तिनं समोरचा चहाचा पेला जोरानं ढकलून दिला. कपबशीच्या त्या खळखळ होणाऱ्या आवाजानं तिच्या अश्रूंचा बंधारा मोकळा झाला आणि ती खळखळून रडू लागली. कालच्या रात्रीच्या चित्कारात आत्ताचे हुंदके मिसळत होते आणि त्यातलं खरं काय आणि खोटं काय हे समजण्याचं बळ मात्र तिच्यात उरलं नव्हतं. धन्यवाद. लेखक ग वा बेहरे यांची थोडी सावली उन्हानंतर या लघु कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.